हॅलो नमस्कार, मी ज्योती कांबळे. बघा आज आमच्याकडे किती कडक कडक ऊन पडले तुम्हाला दाखवते. आणि काल केले होते मी ते तांदळाचे पापड, ते थोडं आज सुकायला टाकलंय. मिरच्या पण काल देठ काढून झालं, सुकायला टाकलंय, वाळायला टाकल्यात. हॅलो नमस्कार, मी ज्योती कांबळे. मी आज काय बनवते ते दाखवणार आहे तुम्हाला. मी आज सांडगे बनवणार आहे, त्याची भाजी बनवत्यात, छान होत्या भाजी. ते सांडगे बनवणार आहे. त्याला उन्हात लई वाळवावं लागत, कडक कडक वाळले मग भरून ठेवायचं डब्यात. मग जेव्हा भाजी खावाटली तेव्हा भाजी बनवायची. मी आता थोडेच बनवायचे सांडगे. बस बघ काय कर झाला. लसूण सोलून घेतलंय. होय होय लसूण सोललंय, आता सोलून घेतलंय. तेव्हा पीठ आहे, पीठ दळून घेतलंय. याला आता तिखट मीठ टाकून लसूण पण वाटून घेऊ. आता मी ह्याच्यात तिखट मीठ आणि हळद आणि लसूण टाकून घेतलंय कुठल्याला. आता मिक्स करून मळून घेऊ. आता मळून घेतलंय मी हे पीठ सांडग्याचं. आता ह्याला 2 तास भिजू द्यायचं. मग सांडगे तोडायचं, उन्हाला ठेवायचं. कडक वाळल्यानंतर डब्यात भरून ठेवायचं. झाकून ठेवते 2 तास. 2 तास झालेले आहेत. आता बघू, भिजले चांगलं पीठ. आता सांडगे तोड. सांडगे थोडे झाल्यात, अर्धे झाल्यात, अजून अर्धे समजे तोडून झालं का उन्हाला बस कर. केला बघा, झालं बारीक बारीक असं छान टाकलं. तेवढं तोडून झाले का उन्हाला बस कर. आता झालंय बनून. आता ह्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. वरी गच्चीवर उन्हात ठेवते. आता उन्हाला वाटीला, आता कडक ऊन आहे. वाटी एकदम कडक ऊन ठेवले उन्हाला. लय ऊन पडे कडक कडक एकदम. आता उन्हात ठेवलं वाळायला. लय पाय पळाले, पाय लय पळाले, ऊन लागले. एकदम कडक ऊन आहे, वाळतील लवकरच. तर बघा आज आमच्याकडे कसलं ऊन पडलंय कडक. 2 दिवस झालं जास्ती ऊन नव्हतं, आज कडक ऊन पडलंय. मग तर लवकरच मिरची पण वाळतील आणि हे सांडगं पण लवकरच वाळतील. ऊन लई पडल्यामुळं, जास्ती असल्यामुळं, जास्ती एकच दिवस बी वाळले तर चालतील, तितकं ऊन आहे आज. भरपूर ऊन आहे. बघा ऊन एकदम कडक ऊन पडलंय, लवकरच वाळतील. आता झालं बघा माझं काम. आता गच्चीवर आणून ठेवलं ते वाळायला पण. आता झालं काम, आता आराम करायचं. सकाळपासून लागलं आतापर्यंत काम, आता आराम करायचं बस.